जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। कृषी उत्पन्न बाजार समितीत वजन काट्यात घोळ, शेतकऱ्यांची लूट केल्याचा आरोप। आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वजन काट्यात घोळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बोगस वजन काट्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालातून जादा धान्य घेतले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। परसोडा येथील शेतकरी किशोर दहेकर यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आलाय। या काट्यावर वजन केलं 73-100 भरलं, इथं मोजलं 71-400 भरलं। बर ते इले तोच काटा मापावर येऊन राहिला होता, तर मी ते म्हटलं दोन्ही काट्यांना इथं आपण मोजून पाहू, तर ते काटा घेऊन इथून गायब झाले। बस तुमचं नाव? किशोर शिवदासराव दहेकर, गाव परसोडा। तुम्ही किती क्विंटल माल आणला होता इथं? मोजाचा आहे माल आहे इथे। तरी अंदाजे माल आहे समजून घ्या 10-12 क्विंटल। आता किती क्विंटल मोजला तुमचा? किती क्विंटल मोजला? मोजलाच नाही अजून, मोजाचाच आहे हे दिसते वजन चालू आहे। याच्यावरच उभं राहिलो मी, मोजला नाही, मोजाचा दुसऱ्याचा कोणा म्हणजे दुसरा कोणाचा मग इथे शंका आली की तुम्हाला? इथं शंका काय तिथं बसलो होतो, बसल्या काट्यावर मोजलं 71-100 भरलं, इथं आलो तर इथं 71-400 भरलं, तिथं 73-100 भरलं। शेतकरी श्याम देशमुख यांनी विक्रीसाठी आणलेल्या तुरीच्या पोत्याचे वजन तपासले असता प्रत्येक पोत्यामागे तब्बल 2 किलो वजनाचा फरक आढळून आलाय। त्यामुळे प्रति बॅग 2 किलो तर प्रति क्विंटल सुमारे 4 किलो धान्याची जादा कपात केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। या प्रकरणाची तक्रार मिळताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रशांत इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेत वजन काट्याची तपासणी केली। तपासणीत वजनात फरक आढळून आल्याने संबंधित वजन काटा ताब्यात घेऊन जप्त करण्यात आला असून पंचनामा करण्यात आलाय। सांगा काय काय झालं? वजन करूनमध्ये तवा 373-400 ग्रॅम दोन आलो 100। त्याच्यानंतर मग काटे आणले, केंद्राच्या काट्याला काटा केला होता। फेसबुक साईड म्हणजे माईवाला पट्टी मुलाच्या तर आपण बोलून की दुसऱ्या सरचा काटा आणला, सरच्या याच्यावर 62 भरला, त्याच्यावर 100-500-600 भरला, 62 भरला, नाही 62 भरला, 700-800ची भरती। दरम्यान दोषींवर कठोर कारवाई करावी आणि बाजार समितीतील सर्व वजन काट्याची नियमित तपासणी करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून जोर धरत आहे। नरेश भार्गव, जनसंग्राम न्यूज, आष्टी।